एकच काम होतं त्या काळात, मराठी भाषा संपवायची, देश संपून टाकायचा, भाषेने देश संपून जातो महाराज. आणि आपली भाषा टिकवण्याचं काम जर कोणी केलं तर नाथ महाराजांनी केलं. इतकी सोपी भाषा आहे महाराज नाथ महाराजांची. सगळ्या संतात सगळ्यात सोपी भाषा नाथ महाराजांची. सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उदबोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हो, किती गोड वाचा, किती सोपं आहे महाराज. त्याला काय असं स्पष्टीकरण करायची गरजच नाही बघ, किती सोपं. सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, हो, किंवा धन्य जगी तोची एक हरिरंगी वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जो रामाचं कृष्णाचं वाचेनं स्मरण करतो तो जगातला धन्य आहे. इतकी सोपी भाषा फक्त नाथ महाराजांची. तुम्ही आणखीन बघा, आता ज्ञानेश्वरी सारखा अति गूढ गम्य ग्रंथ ऐकावं लागतो, तो शिकावं लागतो. स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत मी 3ऱ्या वर्षाला असताना विष्णू महाराज 2ऱ्या वर्षाला होते. आणि ज्ञानेश्वरी वैकुंठवासी भोले बाबा सांगत, तुम्ही ऐकले ना बाबा? आमच्या नंतर बाबा गेले, नंतर ज्ञानेश्वरी ऐकण्याचा योग आला नाही. आता डॉक्टर नामदेव शास्त्री सांगतात भगवानगडावर, काही दुर्मिळ लोक आहेत, चैतन्य बाबा सांगतात, शेखर महाराज सांगतात. पण ज्ञानेश्वरी ही वाचून कळत नाही, त्याचे अर्थ मनानं कळत नाही, ती ऐकावी लागते, कोणीतरी तिला शिकवावं लागतं. गूढगम्य ग्रंथ येतो, त्याच्यातलं ज्ञान ऐकून मिळतं, कुणीतरी सांगावं आणि त्याचे अर्थ आपल्या कानावरती पडावे, तेव्हा ती कळते. म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हटलंय तिला. अशी विश्वमाऊलीने दिलेली ज्ञानेश्वरी, सांगितलेली ज्ञानेश्वरी सार्थ करावी लागली बघा. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांनी ती सार्थ केली, स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराजांनी सार्थ केली, नंतर साखरे महाराजांनी सार्थ केली. सगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरी, विष्णुबा, संतोष बाबा सार्थ केलेली दिसते, सार्थ ज्ञानेश्वरी. आता खंडारकर महाराजांनी तर एक ओबीचा 3-3, 4-4 वेळा अर्थ लावला, त्याचा वेगवेगळ्या प्रकाराने अर्थ लावला, त्याचे अर्थ भरीत शब्द भरले. मी कशासाठी सांगतो, एवढे शब्द रचना, एवढं गोड ते ज्ञान आपल्याला त्या काळात त्यांनी सार्थ करून दिलं. त्यासाठी त्यांनी अवतार घेतला. गाथा सार्थ झाला. आता राऊत बाबा म्हणजे गाथाचे ना, ते सार्थ गाथाचे आपल्यासाठी, म्हणजे गाथा सांगणारी मंडळी आली. पण तुम्ही असं कधी ऐकलं का ज्ञानेश्वरी सार्थ झाली? बरोबर आहे बालाजी महाराज, गाथा सार्थ झाला, भावार्थ रामायण सार्थ झालं, असं ऐकलं का? गरजच नाही ना. आमच्या खेड्यापाड्यातले लोक, डोंगरातले लोक, 7वी 5वीचा वर्ग शिकलेले लोक, हे खोटे माऊलीच्या धारवर तिकडे राहतात, केस भागीदार कळम मागत, त्यांना विचारा. हो, खेड्यापाड्यातले यांचे वडील हो महादेव महाराज, खोटे माऊलींचे वडील, 7वी 8वी शिकलेला माणूस पण चौरंगावर बसतो. या अनिकेत महाराज चौरंगावर बसतो, एक जण पाटावर बसतो, जो शाळेत गेला नाही तो रामायण, म्हणजे रामायण वाचायला शाळेत गेलेला, आणि अर्थ सांगायला जो शाळेतच गेला नाही तो अर्थ सांगायला. सोपे सोपे अर्थ असतात महाराज, सोप्या सोप्या व्हाव्यात, म्हणजे अगदी सोप्या व्हाव्या. गायीचे गळती लोच, किती सोप्या महाराज. नाथ महाराजांची एवढी सोपी भाषा या विश्वात कोणत्याच संतांची नाही. विठाल वासुदेव तेवढे सोपे, नाथ महाराजांचे एवढे वासुदेव सोपे नाहीत महाराज. नाथ महाराजांचा पिंगळा गायला विशाल महाराजांनी, पिंगळा किती सोपा आहे महाराज. नुसता पिंगळा गायला नाथ महाराजांचा तर महाराष्ट्रात नाव झालं. लोक पिंगळाच ऐकायला जमायला लागले. त्यांच्यानंतर 10-20 जणांनी त्याची कॉपी केली, ते बी चालायला लागलं. काही बघत नाही मला कशासाठी, ते नाथ महाराजांचं, ते काय आपली कॉपी आहे का ती? ही लोक म्हणतात ना याची कॉपी, आपली नाही, ती नाथ महाराजांची कॉपी केली आपण, संतांची कॉपी केली. मी कशासाठी, एक एक सोपा सोपा अभंग, सोपे सोपे शब्द हे फक्त नाथ महाराजांचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पहिला उपकार, मराठी भाषा सोपी केली महाराज, अतिशय गोड केली, सगळ्यांना समजेल अशी केली. काय लिहिलं नाही महाराज नाथ महाराजांनी, कोणता शब्द असा कोणताच अभंग नाही बरं का, कोणत्याही प्रकरणातला. भारुड लिहिली महाराज, दाता नको गे बाई मला, दाता नको गे बाई, किती सोपी भाषा आहे. मला नवरा नको गे बाई, भारुडात आपण ऐकतो, मोडकेसे घर तुटकेसे छप्पर, किती किती सुंदर भाषा, इतकी सोपी भाषा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भारुडाद्वारे, पिंगळ्याद्वारे, वासुदेवाद्वारे, आंधळ्या पांगळ्याच्या द्वारे आपल्या समाजाला दिली. भावार्थ रामायण महाराज नाथ महाराजांनी, भागवत नाथ महाराजांनी, रुक्मिणी स्वयंवर नाथ महाराजांनी, इतकी सोपी. चिरंजीव पद, किती चिरंजीव पद गोड आहे महाराज. एक ओवी शिकलात ना, एक किती गोड सांगितलंय. चला मी कशासाठी सांगतो, इतकी सोपी भाषा नाथ महाराजांनी. नाथ महाराजांचा पहिला उपकार अनिल दादा आपल्यावर हा आहे, त्यांनी मराठी भाषा सोपी केली. दुसरा उपकार फार महत्वाचा अभंगाकडे जायचं आपल्याला. नाथ महाराजांचा दुसरा उपकार असा आहे, नाथ महाराज पैठणला जन्माला आल्यावर
जनार्दन पंत गुरुजीकडे शिकून आल्यावर, ग्रंथ लिहिण्याची भावना झाल्यावर, अगदी पूर्ण संत झाल्यावर एक दिवस नाथ महाराजांना स्वप्न पडलं. स्वप्न आणि स्वप्नामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा आले. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नासी, काय सांगितलं? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली. व माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली. आळंदीला या, अलंकापुरीला या आणि तेवढी ती कंठाची मुळी काढा, असं स्वप्न पडलं. कुणाला? नाथ महाराजांना. नाथ महाराज ते स्वप्न पडल्यामुळं, ज्ञानोबांचा अनुग्रह झाल्यामुळं, ज्ञानोबा समोर दिसल्यामुळं त्या ज्ञानोबांच्या शोधार्थ पैठणहून दिंडी घेऊन आली. आळंदीला पहिली दिंडी कुणी आणली? नाथ महाराजांनी आणली त्या काळात. मग नाथ महाराज दिंडी घेऊन आले. हो का? 125 वर्ष ज्ञानोबांची समाधी मातीखाली होती. 125 वर्ष असा इतिहास आहे सह्याद्री खंडामध्ये. 125 वर्ष ही फार महत्वाची भूमी महाराज. ही आळंदी, या आळंदीला पूर्वी अलंकापुरी म्हणायची. आता या युगातलं नाव अलंकापुरीच आहे, पण त्याला आळंदी नाव का पडलं? ज्ञानोबांची समाधी झाल्यापासून याला आळंदी म्हणायला लागली.
नाही तर अगोदर ते अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभ आपण मनामध्ये म्हणतो की नाही, पदांबोज तेजस पुरदिक प्रदेश विधिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधित मूर्तीं भजे ज्ञानदेव. आपण म्हणतो की नाही अलंकापुरी शांतीब्रह्म मारुती बाबा म्हणतात. कुठेही ते बोलायचं म्हटलं की एवढंच असतं, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आमच्या मराठवाड्यात असं नमस्कार म्हटलं की बाय असं मान कोणी घ्या, मान आपोआप खाली जाणार ना. सवयच लागली, हरिपाठाची सुरुवात केली की मान खाली घाल. नमस्कार शब्द आला की मान खाली जाते. मला संस्कार हो तुम्ही सगळ्यांनी माना खाली घातले म्हणून मला आठव. चला कशासाठी सांगतो. हो अलंकापुरी नाव होतं. आळंदी का झालं, आळंदी का झालं, ज्ञानोबा राय बसले. आळंदी शब्दाचा अर्थ गुरुवर्य चैतन्य महाराजांनी सांगितला देगलूर. काय गोड अर्थ महाराज, इतका गोड अर्थ समाजाला शिकलं कळालं पाहिजे. काय अर्थ, आळंदी शब्दाचा अर्थ म्हटलं आळम म्हणजे पुरे, आळम म्हणजे पुरे पुरे. आणि ददाती नावाचा त्याला धातू लागला, उपसर्ग लागला की म्हणून त्याने पुढे शब्द वाढवला. आलम ददाती, आलंदी म्हणजे ददाती नावाचा जो धातू आहे, ददाती म्हणजे देणारा आणि आलम म्हणजे पुरे, पुरे देणारा, पुरे म्हणूस तर देणारा. या जगात देव आहे आणि पुरे म्हणूस तर देणारा ज्ञानोबा आहे. बरं का, दोनच लोक आहेत पुरे म्हणूस तर देणार. पुरे म्हणाल तो वरी प्रमाणे की नाही याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे माग उद्या. हो काय 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 आजी देतो पोट